हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम. सादर करते प्रसाद कुलकर्णी. फोन इन लोभ असावा. नमस्कार, आकाशवाणी पुणे केंद्र. हो, कार्यक्रम आहे फोन इन लोभ असावा. आपलं स्वागत आहे. हा, मी अस्मिता रानडे बोलते, फलटणहून. अस्मिताताई नमस्कार. नमस्कार. तुम्ही प्रसाद कुलकर्णी आहात ना? हो नमस्कार. काही नाही, पहिल्यांदाच मी फोन केलाय आणि त्यामुळे फार आनंद वाटतोय की लागला माझा फोन. खरंय खरंय. फोन लागणं हे सुद्धा एक अचिव्हमेंट वाटते सध्या. हो, आणि लसची गोष्ट. हो, खरंय खरंय खरंय. बोला बोला. नाही, कार्यक्रम सगळे छान असतात. आता दिवसभर तर काही मी ऐकू शकत नाही, पण साधारण 11, 11:30 पर्यंत रोज ऐकते मी कार्यक्रम. बर. त्यात खास करून गौरी लागू जे कार्यक्रम घेतात. हो, साध संवाद किंवा साध संवाद, सप्ताह विशेष चर्चा. हो, व्यक्तिवेध हे अतिशय उत्तम असतात कार्यक्रम. त्यांनी आता रिसेंटली भाऊ काटदार यांची मुलाखत घेतली सह्याद्री प्रकल्पावरती. तर ती खूप छान झाली. आणि मागे एक मुंग्यांवरती घेतलेली होती, ती पण खूप छान झालेली होती. होय होय. अजून एक म्हणजे गिरवाण भारतीमध्ये तुम्ही एक कार्यक्रम केला होता, तिची गोष्ट. हो 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 हो. हा, तर ते 4च भाग होते का फक्त? हो, त्यावेळेला 4च भाग होते ते. होय, हे आधी ध्वनिमुद्रित झालेलं आहे. तशा बऱ्याच स्त्रिया आहेत ज्यांच्यावर. हो, नाही कसं आहे तुम्हाला सांगतो की हे मालिका जी आहे ना ती त्या काळापुरती असते. याच्यात भर घालता येत असते. नंतरही याच्यावर आधारित काही कार्यक्रम होतीलच अजून. हा हा हा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार, मी माधुरी योग बोलतेय. माधुरीताई नमस्कार. आपलं स्वागत आहे. कार्यक्रम आहे फोन इन लोभ असावा. हो, तर आता काल जे प्रक्षेप हे झालं ना, रेकॉर्डिंग आपली आवडचं, तर ते कधी ऐकायला कधी मिळतं परत? सोमवारी रात्री पुणे केंद्रावरती आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात आकाशवाणी विविध भारती केंद्रावरती. अच्छा अच्छा. नाही, दुपारी 12 ते 1 कधी? मंगळवारी कुठल्या याच्या सेंटरवर? विविध भारतीवरती. अच्छा अच्छा. 101 दुसरं मला एक विनंती करायची होती की जुनी गाणी बघा अतिशय गोडवा भरलेली आहेत. हो, म्हणजे कमीत कमी वाद्यसंगीत आणि याचा घोळ असण्यापेक्षा बरोबर आवाजात ते गोडवा आणि ते जरा प्लीज तशी गाणी ऐकवाल तर बरं होईल. नाही, आपण आता सकाळी 7:40 भावधारा कार्यक्रम असतो, त्याच्यात बहुतेक वेळेला आपण तशीच गाणी लावतो किंवा भक्तिगीतं असतात तीही तशीच लावतो आपण. होतं काय, भक्तिगीत कधी असतात? ही सकाळी 6-5 प्रभात वंदन कार्यक्रमात. अच्छा. हा, नाही, पूर्वी काय होतं माहितीये का, 10 ते 11 जुनी गाणी खूप छान लावायचे. हो, नाही आता तुम्हाला सांगतो कसं आहे माहितीये का की याच्यात असं झालेलं आहे की वेगवेगळे कार्यक्रम येत आहेत त्या ठिकाणी आणि त्यामुळे जागा आपली ती तिथेच राहते असं नाही. आम्ही बदलून वेगवेगळ्या ठिकाणी लावत असतो, पण दिवसभरात शक्यतो आपली अशीच गाणी चालू असतात. कारण शेवटी असं आहे की आकाशवाणी ऐकणारा श्रोतृवर्ग हा खूप वेगवेगळ्या वयोगटाचा आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्याच वयोगटांना आवडेल अशी ही गीतं ऐकवायची आहेत. आणि अगदी हे तर आकाशवाणी धरून चालतंय की आपण जो जपून ठेवलेला ह्या जुन्या संगीताचा, अभिजात संगीताचा जो ठेवा आहे तो मात्र आपल्याला श्रोत्यांना ऐकवायचाच आहे. तर त्यामुळे तीही गाणी ऐकवली जातात नक्कीच. ती गाणी ना, म्हणजे आता आमच्यासारखे जे वृद्ध माणसं आहेत त्यांना त्या गाण्याची अवीट गोडी असते. तुम्हाला सांगतो की हल्लीचे जे संगीत आहे ना त्याची गोडी आम्हाला नाहीये. हो, नाही बरोबर आहे ना. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की वेगवेगळा वयोगट आहे ऐकणारा. त्यामुळे सगळ्या वयोगटांना त्यांच्या वयोगटातली जी आवडती गाणी आहेत ती त्यांना ऐकायला मिळाली पाहिजेत. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, विविध भारती 101 FM वरती सकाळी 7 वाजता भोले बिसरे गीत नावाचा कार्यक्रम असतो की जो जुन्याच गाण्यांचा कार्यक्रम असतो. तेव्हा असतो खरा. तर तेव्हा तुम्ही ऐकू शकता की ते मग त्यावेळेला तुम्हाला सगळी जुनीच गाणी ऐकायला मिळतील, तिथे नवी गाणी ऐकायलाच मिळणार नाही. तर त्यामुळे दुसरं एक सांगायचं आहे, रात्री एक 15-20 मिनिटं अर्धा तास रात्रीची कसं शांत असतं सगळीकडे ना, ते त्या शांततेत ऐकायला खूप आनंद होतो. म्हणजे
फक्त जरा प्रयत्न झाला तर नाही, आता तुम्हाला सांगतो तिथेही सगळं चालू असतं. म्हणजे आता आपण 10 ते 11 सोमवारी मी म्हटलं तसं फोन इन आपली आवड असते, मग ती श्रोत्यांच्या आवडीचीच गाणी असतात, बरोबर. दुसरी गोष्ट अशी की आपला परत पुन्हा मी सांगतो की विविध भारती जे आहे आपल्या 101 FM, तिथे रात्री 11 ते 11:30 बेला की फूल नावाचा कार्यक्रम असतो, जिथे अशीच जुनी हिंदी गाणी असतात. अच्छा अच्छा. हा, तर त्यामुळे तुम्हाला कसं आहे माहिती का, तुम्ही ऐकत राहिला की तुम्हाला समजेल कुठे काय प्रसारित होत आहे. हो, ते खरं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 2 चॅनल आहेत, त्यामुळे दोन्हीकडे तुम्हाला काहीतरी वेगळेपण आहे तेही ऐकता येईल तुम्हाला. आणि हल्ली ना पूर्वीपेक्षा वनितामळ्यात वैचारिक क्षमता असलेले कार्यक्रम फार छान साजरे करतात. हो, म्हणजे त्याच्यातून काहीतरी आपल्याला घेता येतं. हो, आपले विचार मांडता येतात, घेता येतात, विचार मांडताय. हो, बरोबर बरोबर. ते बहुतेक मी ते साखी शैलीमध्ये प्रयत्न करते हे करण्याचा. बरोबर. पण कधी लागतो कधी नाही फोन, ते पण बरोबर आहे. हो हो. कारण असंख्य लोक असतात सांगणारे पण. होय होय. ते एक आहे. आणि वनितामळ्यात म्हणजे माहिती बरीच मिळते. हो, अगदीच नक्की, बऱ्याच विषयांची. बरोबर आहे. स्त्री वर्गासाठी, श्रोतृ वर्गासाठी, आपल्या श्रोती भगिनी जे आहेत त्यांच्यासाठी, गृहिणींसाठी खास हा कार्यक्रम आहे. हो, त्याची वेळच 12 ते 1 अशी ठेवलेली आहे की सगळ्या स्वयंपाकांना मोकळ्या झालेल्या असतात आणि जरा शांतपणा असतो, त्यावेळेला ऐकता येऊ शकतो, म्हणून तो कार्यक्रम वनिता मंडळ नाही असं. म्हणजे पुष्कळच चांगला आहे ते उपक्रम सगळे. धन्यवाद, त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. अच्छा अच्छा. नमस्कार. हा, नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन लोभ असावा. हा, नमस्कार. प्रसाद कुलकर्णी सर. नमस्कार. हा, मी शेखर खेरे बोलतो. शेखरजी, आपलं स्वागत आहे, बोला. हा, तर आपण प्रोग्राम तर आपण नवीन खूप चांगले चालू केले सर. धन्यवाद. आणि ते आपली मालिका आता नक्की कधी सुरू होणार आहे सर, उमा सदन 101. हा, ते आता कसं झालं तुम्हाला माहिती आहे की या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हा थोडंसं आपण त्या कार्यक्रमांना महत्व दिलेलं आहे. नाही, बरोबर आहे. आणि नाही, बाजूच नाही काय. हा, आणि तुम्ही ऐकत असाल तर आता मला वाटतं की बुधवारी 21 तारखेपासून ही मालिका सुरू होतीये. बुधवारी सकाळी 8:40 ठेवली. 8:40 बरोबर आहे. बुधवारी सकाळी 8:40 आहे ते. ठीक आहे, ठीक, हरकत नाही का. चालेल चालेल. धन्यवाद शेखर. प्रोग्राम तुमचा आपण प्रोग्राम नवीन ऐकला मी परवा. हो हो हो. देवी कलानी यांच्यावर कार्यक्रम. हो हो हो. फार सुंदर होता. खूप खूप धन्यवाद. तर असेच प्रोग्राम आम्हाला ऐकायला मिळतील अशी अपेक्षा करतो. हो, ह्या सगळ्या महान कलाकारांची पुन्हा एकदा त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घ्यायचा आहे, उजळणी करायची आहे. प्रश्नच नाही. त्यांचं काम पण तेवढं आहे, त्यामुळे त्याची माहिती मिळणं आवश्यक आहे. ज्यांच्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत सुवर्णयुग अवतरलं, अशाच या सगळ्यांची आठवण आहे. नाही, खरोखर चांगला कार्यक्रम आहे हा. चालेल चालेल. धन्यवाद शेखरजी. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. रामदास पवार बोलतोय, अकोणी तालुका कर्जत, जिल्हा नगर इथून. रामदासजी, आपलं स्वागत आहे. कार्यक्रम फोन इन लोभ असावा, बोला. आपले कार्यक्रम चांगले आहेत आणि आता जे कार्यक्रम नवीन चालू केले तुम्ही, हा हा, आपलं आठवणीतलं गाव. हो 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 हो. महिन्याचा 2रा आणि 4था बुधवार. बरोबर बरोबर. पहिल्या वेळेस जो कार्यक्रम केला ते सातारा जिल्ह्याविषयी होतं आणि दुसऱ्यांदा जे कार्यक्रम केला नगर जिल्ह्यातलं, मला वाटतंय ते पारनेर तालुक्यातलं शेवटचं बाउंड्रीचं गाव आहे. हो 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 हो. त्याच्यावर आधारित कार्यक्रम होता, ते बी चांगला. रामदासजी, कसं आहे माहिती का की आपण आपल्या गावाबद्दल आपल्याला किती माहिती आहे, आपलं गाव किती छान आहे, आपलं लहानपण जिथे गेलं तिथे कसं सगळं हे आहे, आणि आता नवीन या सगळ्या बदललेल्या काळामध्ये गाव त्या सगळ्या काळाबरोबर कसं चाललेलं आहे, किंवा गावानी गावपण कसं टिकून ठेवलेलं आहे, हे सगळंच आपल्याला त्यातनं कळतं. आणि प्रत्येकाचं आपल्या गावावर किती प्रेम असतं तेही आपल्या लक्षात येतं. आणि आता एक मला वाटतं विशेष तुमचं त्याच्यामध्ये नवीन नाही का, आता तुम्ही कार्यक्रम आणला बुधवारचा. हो, तो रुपेरी मुकुटाचे मानकरी. हो हो. तारादेवी विषयीचा कार्यक्रम. हो, देविका राणी यांच्याविषयी होता. हा, देविका राणी, तो बी कार्यक्रम चांगला आहे. धन्यवाद. परत संध्याकाळचे कार्यक्रम चांगले असतात. माझं घर माझं शेत, होय, आपलं आरोग्य. बरोबर बरोबर बरोबर. आणि चिंतनचे कार्यक्रम अगदी मनात विचार करण्यासारखेच आहेत. खूप 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 धन्यवाद. आणि आता आपण नवीन एक आणखीन विशेष फोन इन कार्यक्रम सुरू केलेला आहे, देशभक्तीपर. तो म्हणजे देश हीच माता. तो दर शनिवारी त्याचं सकाळी 10 ते 10:30 मध्ये ध्वनिमुद्रण असणार आहे, आणि त्याचं प्रसारण दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11 दरम्यान असणार आहे. सोमवारी 10:30 ते 11. होय होय होय. हो, ठीक आहे. धन्यवाद. असे दर्जेदार कार्यक्रम देत राहा. जरूर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी पुणे केंद्र. खूप खूप स्वागत आहे ताई फोन इन लोभ असावा कार्यक्रमात. आपलं नाव सांगा. खूप दिवसांनी फोन लागला माझा, आणि सर तुमच्या सूचनेनुसार बऱ्याच दिवसांनी फोन केला. साधना उनकुले.
साधनाताई, नमस्कार साधनाताई. बोला 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 बोला. हा, मला एक अशी सूचना करायची, विनंती करायची की आपण जे रविवारी कीर्तन लावता, हा हा, बरोबर, दर रविवारी शेतीचा कार्यक्रम असतो, त्याच्यात तुम्ही कीर्तन सादर हो करता. बरोबर तर मला असं सांगायचंय, आपल्या ज्या एकादशा येतात महिन्यातून 2दा, बरोबर, तर त्या एकादशीला तुम्हाला सादर करता येईल का कीर्तन? खूप छान वाटेल. बरोबर आहे. पण आता कसं झालंय तुम्हाला सांगतो की एकादशी ही रविवारीच येतो असं नाही. कीर्तनाचा वार रविवार आहे. त्यामुळे आपण रविवारी, आणि कसं होतं की त्या महिन्यातली जी एक विशेष तिथी असते किंवा विशेष कोणाची जयंती असते, पुण्यतिथी असते, त्याला धरून आपण ते करत असतो. त्यामुळे फक्त एकादशीसाठी असं करता येणं थोडंसं कठीण होतं, कारण त्या दिवशी रविवारी असं नाहीये. हा, आणि तशा आपण एकादशा या वर्षातल्या 4च एकादशा महत्वाच्या मानतो आपण, तसं महत्वाच्या मानतो. त्यामुळे त्यावेळेला मात्र नक्की या विषयावरती कीर्तन होतातच. हा, चालेल. बाकी तुम्ही कुठले कुठले कार्यक्रम ऐकता? हा, मी सकाळपासून सगळे ऐकते. लोभ असावा तर ऐकते. बरोबर, परंतु सगळी गाणी ऐकते. बर, चंद्रकाका सराफ वगैरे वगैरे, म्हणजे विविध भारतीची पण. अच्छा. आणि सकाळी जो गदिमा कार्यक्रम असतो, गदिमांजली, हो हो, गदिमांजली, तर त्यात तुम्ही 30 म्हणजे गदिमांचीच गाणी लावावी, हेही बरोबर आहे. पण 30 गाणी ऐकून कंटाळा आला आता. तुम्हाला अगदी खरं सांगू का की हा कार्यक्रम गेली 3 वर्ष सुरू आहे, चालू आहे. बरोबर आहे. आणि ती गाणी इतकी पाठांतर झाली आहेत ना, आता हे लागणार, आता ते लागणार, म्हणजे सगळे घरातले पण म्हणतात, आता तुझं गदिमा तेच असतं. बरोबर आहे. नाही, मी तुम्हाला सांगितलं तसं की 3 वर्ष झाली हा कार्यक्रम सुरू आहे. दुसरी गोष्ट, गदिमांची आकाशवाणीकडे जी गीतं आहेत तीच आपण प्रसारित करू शकणार. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, दररोज हा कार्यक्रम असल्यामुळे ना, दररोज तुम्हाला असं वाटत राहतं की याने 30 गाणी आहेत, 30 गाणी. पण आता बदलून पण ते 1-2 दिवसानंतर पुन्हा तीच असं होतं. ऐकायला तर गोडच वाटतात गदिमांची गाणी, प्रश्नच नाही. बरोबर आहे. थोडासा बदल केला तर खूप छान होईल. तुमची जी सूचना आहे ती आम्ही अधिकाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवतो. बरोबर. आता ऐकायला कंटाळा येतो असं नाही, पण तेच ऐकायला लागतं. बरोबर, चालेल. तुमची सूचना जी आहे ती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवूया. बाकी तुम्ही जो अभिप्राय दिलेले आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद साधनाताई. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन लोभ असावा, आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. यशवंत बोलते. बोला यशवंतजी. लोभ असावा आहे सर, कसं काही लोभ आपला कायम राहायला पाहिजे सर. हो, बरोबर आहे. रेडिओच्या माध्यमातून बरोबर. लोभ आम्ही तो शेवटचं ठेवणार होतो सर, बरं का. हा. आणि कार्यक्रमाच्या संदर्भात 5-5 मिनिटांचे कार्यक्रम असतात सर. होय. सकाळचे. हो. ते एकदम महत्वाचे असतात. कृषी विषय असतोय. बरोबर. त्याच्यानंतर आरोग्यम धनसंपदा असतं. आरोग्यम धनसंपदा, परिसर, दिनविशेष, चिंतन. आम्हाला माहिती मिळते सर त्यातून. बरोबर आहे. थोडक्यात माहिती मिळते आपल्याला. थोडक्यात महत्वाची असते ती. बरोबर. आणि रविवारचं जे कीर्तन असतं सर, बरं का. हो. ते आमची माणसं स्वयंपाक करताना म्हणते आम्हाला लावून द्या, आपला स्वयंपाक करत ऐकत येत बघा. अरे वा, छान. ते सोडित नाथ कीर्तन आम्हाला ते लावून द्यावं लागतं. आम्हाला अभिमान आकाशवाणीला याचाच आहे की आकाशवाणी हे एकमेव माध्यम असं आहे की ज्यांनी कीर्तन परंपरा ही म्हणजे चालू ठेवलेली आहे, आणि न थांबता ही कीर्तनं दर रविवारी आपण प्रसारित करत असतो. नाही, ती चांगलंच आहे सर. उपक्रम पहिल्यापासूनच आहे. बरोबर. लय दिवसापासून ऐकत होतो आम्ही सर ती. खरंय यशवंतजी. आणि आकाशवाणीचं वैशिष्ट्य एक आहे सर, याला माणसाला जोडलेत बघा. आता आमचे काय मित्र सर दिल्लीपर्यंत आहेत बघा आकाशवाणीच्या माध्यमातून. बर. म्हणजे आकाशवाणी आम्ही दिल्लीत ऐकत कधी हो. त्यामुळे यवतमाळ असे बरेच मित्र जोडले. आकाशवाणी जे आपली नात्यापेक्षा भारी वाटते. बरोबर. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप तर्फे च्या माध्यमातून हे सगळं ऐकत असता. आणि आता हे आपला कॉल असतो ना सर. हो. रेकॉर्डिंग करून घेतो तर 5 मिनिटात पूर्ण महाराष्ट्रात फिरतो बघा. बरोबर. नंतर आला की 5 मिनिटात चौकट जाते ती. वा. छान. हे म्हणजे श्रोता संघांनी केलेलं हे सगळं एक जाळं आहे. आणि या तंत्रज्ञानाचा केलेला वापर आहे. तंत्रज्ञान फार पुढे गेलं सर. बरोबर. म्हणजे रेकॉर्डिंग करून घेतो तर नाही, ह्याला एका मित्राला पाठवलं की पुढे पाठवतो. बरोबर. म्हणजे आकाशवाणी आणि श्रोत्यांचं तर एकमेकांशी छान नातं आहेच आहे, पण श्रोत्यांमधलंही एक नातं खूप मोठं आता वाढत चाललेलं आहे, असं आहे. म्हणजे आकाशवाणीने तयार केलं. हो, खरंय. यशवंतजी, तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत या सगळ्याबद्दल. आकाशवाणी कायम तुमच्याशी जोडलेली आहे. आकाशवाणी अविरत चालू राहा. चालेल. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद सर.
नमस्कार. हॅलो. नमस्कार. कार्यक्रम आहे. हो, फोन इन लोभ असावा कार्यक्रम. बोला. माझं नाव शोभा माळी, मी इथून जळगाव जिल्ह्यातून बोलतीये. शोभाताई नमस्कार. नमस्कार सर, मला खूप आनंद झाला आहे. खूप खूप धन्यवाद आणि तुमचं स्वागत आहे मनापासून या कार्यक्रमात. आणि तुमचे सर्व निवेदक पण इतकं छान बोलतात ना, आवाज इतका गोड वाटतो की ऐकतच राहावं. माझा रेडिओ सारखा चालू असतो. बर, किती वाजता सुरू होतो रेडिओ? 6ला बरोबर सुरू करते, कारण आधी व्यायाम असतो माझा आणि मग सुरू करते. आणि मला सगळे कार्यक्रम अतिशय चांगले, म्हणजे तुम्ही नवनवीन त्या कार्यक्रमामध्ये बदल करत असतात, त्याच्यामुळे ते कानाला ऐकायला इतकं मधुर वाटतं ना सर, की खूपच. आणि श्रोत्यांचा हा प्रतिसाद बघून आम्हाला असं वाटतं की आपण सतत काहीतरी नवीन करत राहावं, त्यामुळे श्रोत्यांकडनं प्रेरणा मिळते आम्हाला या सगळ्यासाठी. तुम्हाला प्रेरणा मिळते आणि आम्हाला नवीन नवीन ऐकायला मिळतं, त्याच्यामुळे आम्हालाही प्रेरणा मिळते की आणखी पुढच्या कार्यक्रमामध्ये काय असेल हे. हो, खरंय खरंय. आपलं ब्रीदच आहे ना, ज्ञान, माहिती, मनोरंजन. हो. आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय. काहींना सुख मिळतं गाणी ऐकून आणि काहींना माहिती ऐकून त्यांचं म्हणजे हित साधलं जातं, असं आपण म्हणूया. हो. मला हे कार्यक्रम फार आवडतात. अशी बहरली आकाशवाणी जेव्हा लागतं ना गुरुवारी, ती ते संगीत लागतात ना, तर जुन्या काळात हरकून गेल्यासारखं वाटतं. खरंय. अगदी खरंय. आणि त्यातल्या त्या एकदा बघा, सांगली स्टुडिओ तर्फे पार्वतीबाई पाटील आणि मंगलाताई मुळीक यांची मुलाखत झाली होती. त्यांनी गाणे म्हटले होते, इतके सुंदर सर. मी इतकं छान ऐकलं ना की म्हणजे काही न शिकलेल्या त्या आजी, पार्वती आजी, त्या इतकं छान म्हणत होत्या सगळ्या ओव्या वगैरे. आणि जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी पण जोशी सर होते आणि वैशाली बागुलताई होत्या. त्यांनी पुस्तकाबद्दल खरंच खूप सांगितले. मला सुद्धा पुस्तकं वाचण्याची खूप आवड आहे आणि मग त्याच्यावर ईमेल असतो त्या पुस्तकावर त्या लेखकाचा. मग मी काय करते, त्या पुस्तकाचा अभिप्राय देऊन त्यांच्या मेलवर पाठवून देते. अरे वा, छान. आणि मग मला पण त्याचे उत्तरं येतात, मग मला पण छान वाटतं आणि ते लेखकांना पण असं वाटतं की तुमच्यासारख्या वाचकांमुळेच आम्ही पुढचं लेखन करू शकतो म्हणून. शोभाताई, कसं आहे माहिती का, या सगळ्यातनं आपल्या बुद्धीला चालना मिळत राहते, बुद्धीला खुराक मिळत राहतो, आपण म्हणतो तसं. हो. आणि आपली बुद्धी सतत कशात तरी व्यग्र असणं हे फार गरजेचं आहे. या उद्देशाने कार्यक्रमही केले जातात आणि श्रोतेही त्या पद्धतीने ऐकतात तुमच्यासारखे. हे ऐकून खूप आनंद होतो. हो सर, मला. आणि ते 15/4/2025 ना अक्षता आचार्य यांची मुलाखत झाली होती वनिता विश्वमध्ये. इतकं सुंदर, म्हणजे खरंच ना की जगात लोकांकडे बरेचसे दुःख आहे, आपलं दुःख त्यापुढे थोडंच असतं. अगदी खरंय, बरोबर. इतकं छान वाटलं ना मला की खरंच आकाशवाणी ना उभारी देत असते आयुष्याला, म्हटलं तरी चालेल. मला फार कार्यक्रम आवडतात. सकाळपासून माझा रेडिओ सुरू असतो. रेडिओच्या गाण्यांवर, कार्यक्रमांवर माझे काम चालत असतात आणि मनाचं मनोरंजन सुद्धा होत असतं. हो, खरंय. तुम्ही या सगळ्याचा आनंद घेताय हे ऐकून खूप बरं वाटलं. आणि हसत तुम्ही संवाद साधलात, त्यामुळे निश्चितच आणखीन आम्हालाही प्रेरणा मिळाली, उभारी मिळाली. सर, हसण्यामुळे आरोग्य चांगलं राहतं, हृदयाला चांगलं मसाज होतो ना. हो, तो एक वेगळा व्यायाम आहे. तुम्ही सकाळी उठून व्यायाम करता, त्याच्यात एक हसणं हाही एक व्यायाम आहे, नाही का? हो, बरोबर. शोभाताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही भरभरून अभिप्राय दिलेत आणि आम्हाला आमचं कौतुक केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. नमस्कार. हॅलो. हो, कार्यक्रम फोन इन लोभ असावा, आपलं स्वागत आहे. फोन इन लोभ असावा. नाही, मला एक विचारायचं आहे की आमच्या इथे, मी कामचेतला राहते. बर. आणि FM 101 आहे ना. हो, FM 101. आवाज ना नीट त्याचा येत नाही आणि दुसरं चॅनल लावलं तर त्याला आवाज आहे. मी मोबाईलवर लावते. बर. ताई, मला तुमचं नाव कळेल आधी. तुमचं नाव कळेल. नाव? नूतन देशमुख. नूतनताई, आता कसं आहे की तुम्ही सध्या रेडिओवरनं ऐकत असाल, म्हणजे ट्रान्झिस्टरवरनं? मोबाईलवरून ऐकते. अच्छा, मग आवाज येत नाही? आता तेच मी दुसरं जर लावलं ना 95 FM त्याला व्यवस्थित आवाज येतो. तुमच्या 101 ला ना नीट आवाज, म्हणजे अगदी मोबाईलच्या जवळ बसला तरच ऐकू येतं. बर. आमच्याकडे रेडिओचा प्रचार होता माझ्याकडे रेडिओ, पण रेडिओचा लागतच नाही. बरं. नूतनताई, कसं आहे आता आम्ही गेले 2-3 दिवसापासून तर अक्षरशः म्हणजे खूपच कमी आहे. बर. आपण जरूर आमचे जे काही तंत्रज्ञ आहेत त्यांच्याकडनं ह्याच्यात कशी सुधारणा करता येईल याबद्दल आपण प्रयत्न करूया, जरूर. ओके. थँक्यू. बाकी मी सगळे कार्यक्रम चांगले असतात तुमचे, मी ऐकते कार्यक्रम. धन्यवाद. चालेल. ओके, खूप थँक्यू. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन लोभ असावा, आपलं स्वागत आहे. नमस्कार प्रसादजी. नमस्कार अनिलजी, स्वागत आहे. बोला. काय नाही, मालवणला आहे
जरा एन्जॉय करतोय. आता उद्या निघतो मुंबईला यायला. वा वा, छान. पावसानी स्वागत केलं की नाही तुमचं, किंवा तुम्ही पावसाचं स्वागत केलं की नाही? थोडं थोडं झालंय स्वागत. बर बर. अच्छा, बरं. आता मुद्द्याकडे येऊया. बोला. आता पुणे केंद्रावरती हा, जो आपण जी तुम्ही सकाळी रूपरेषा सांगता, हो हो, तर त्याच वेळेला विविध भारती पण रूपरेषा असते, म्हणजे पुणे विविध भारतीची. बर बर. आणि दोन्ही रूपरेषा 6:30 वाजता असतात. बरोबर बरोबर. तर फक्त त्याच्यात कुठेतरी बदल करता येईल का? कारण दोन्ही रूपरेषा ऐकणं महत्वाचं आहे. हा, नाही, खरं सांगू का, हे बदल करता येणं तसं कठीण आहे, कारण दोन्हीही चॅनल वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही एका वेळी 2 चॅनल ऐकू शकता वेगवेगळ्या माध्यमातून. बरोबर. म्हणजे रेडिओवर जर तुम्ही आकाशवाणी पुणे लावलं असेल तर मोबाईलमधनं तुम्ही विविध भारती लावू शकता. त्यामुळे ते. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला तुम्हाला रूपरेषा सकाळची 6:30ची आकाशवाणी पुणे केंद्राची ऐकता येत नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी 6:10ला जी रूपरेषा असते ती तुम्ही, आदल्या दिवशी संध्याकाळी 6:10ला ही रूपरेषा असते 2 दिवसाच्या कार्यक्रमांची. म्हणजे त्या दिवशीचे उर्वरित कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशीचे सगळे कार्यक्रम. तर तसं तुम्ही ऐकून आदल्या दिवशीच आकाशवाणी पुणे केंद्राची रूपरेषा ऐकून ठेवली तर हे एकदम चांगला पर्याय. म्हणजे तुम्हाला दोन्हीची माहिती होत राहील, नाही का? बरोबर बरोबर. हा एकदम चांगला पर्याय. तर त्यामुळे कारण काय झालं, आमच्या मुंबई अस्मिताबाईंनी जी रूपरेषा सांगणंच बंद केलं. हो बरोबर. तिथे आता जागा राहिली नाहीये. हो बरोबर, जागा राहिली नाही. बरोबर बरोबर. पण तुम्ही हे जे म्हणता 6:10ला रूपरेषा असते, हो, हे चांगलं सांगितलं. काय आपल्याकडे रूपरेषा दिवसातनं 2 वेळा असते, म्हणजे मी आकाशवाणी पुणे केंद्राची म्हणतोय. हो बरोबर आहे, बरोबर. तर त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशीची रूपरेषा ऐकून ठेवा. छान छान. आणि मग आता विविध भारतीच्या कार्यक्रमांच्या आमचे जे कार्यक्रम तुम्ही दिले करता, तर त्याच्यामध्ये कुठे काही चेंजिंग आहे का? नाही, ते तुम्हाला रूपरेषेत कळेल. आता तसं सांगता येणं कठीण आहे, पण रूपरेषेत तुम्हाला त्या दिवशीच्या कार्यक्रमात काही बदल असेल तर नक्की कळवलं जातं. नाही, कसं आहे की आता तुमच्याकडे सकाळी 8 वाजता भक्तिगीतांचा कार्यक्रम असतो. आणि पुढे तुमचेच कार्यक्रम असतात मला वाटतं 10 वाजेपर्यंत. हो, म्हणजे मी खरं सांगू का, सकाळी 8 ते दुपारी 3 हे आमचेच कार्यक्रम असतात. तुमचे स्वतःचे कार्यक्रम असतात. बरोबर बरोबर बरोबर. अच्छा. आणि मग 3 पाच तुम्ही विविध भारती रिले करता ना? हो हो हो. आताचा बदल तरी हा महत्वाचा असा आहे की सकाळी 8 ते दुपारी 3 आकाशवाणी पुणे केंद्राचेच विविध भारतीवरती कार्यक्रम असतात. हो बरोबर आहे. चालेल. पण मग गीतांजली कार्यक्रम किती वाजता असतो? तो संध्याकाळी असतो. ते तुम्हाला रूपरेषेत कळेल. कारण काय, आपण आता सगळी रूपरेषा जर आपण चर्चा करत बसलो ते बरोबर आहे. तर तुम्हाला त्या दिवशी रूपरेषेत कळेल कार्यक्रम कुठले कुठले कधी आहेत. पण छान बदल स्तुत्य आहे. धन्यवाद धन्यवाद अनिलजी. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन लोभासावा, आपलं स्वागत आहे. नमस्कार. चिंतामणी थेऊर इथून औदुंबर बंडगर आत्मास बोलत आहे. औदुंबरजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. बोला. 2 वेळा आपलं बोलणं झालं होतं आता. हो, ते कॉल डिस्कनेक्ट झाला ऑटोमॅटिक. हो बरोबर आहे बरोबर आहे. कारण फोनला प्रॉब्लेम येतात, म्हणजे लँडलाईन तरी सध्या. हरकत नाही, आता संपर्क झालेला आहे त्यामुळे बोलायला हरकत नाही. तर मला भक्ती संगीत जो सकाळचा आहे तो आवडतो. चिंतन, दिनविशेष, आपलं आरोग्य, परिसर, हे कार्यक्रम देखील आवडतात. हो. चित्रपट संगीत वगैरे छान असतं अतिशय. बरोबर. दुपारचं 2:30चं पण चित्रपट संगीत असतं, कधी लोकसंगीत असतं, कधी सुगम संगीत असतं, ते देखील मला आवडतं. बरोबर. विविध भारतीचे कार्यक्रम सकाळी 8 वाजल्यापासून पण अधूनमधून ऐकतो, पण शक्यतो मध्यम लहरीच ऐकतो मी. बर बर बर. परंतु दुपारचा जो कधी कधी दुपारी 1 वाजता 1:30 वाजता विविध भारती ऐकतो. आणि 2:30 ते 3 वाजेपर्यंत गाणी छान असतात विविध भारतीवर पण. हो बरोबर आहे. तिथे चित्रपट संगीत आणि सुगम संगीत असेच कार्यक्रम असतात. हो बरोबर बरोबर. औदुंबरजी, तुम्ही कुठल्या माध्यमातून, म्हणजे रेडिओ सेटच्या माध्यमातून ऐकता का मोबाईलच्या माध्यमातून ऐकता? माझ्याकडे दोन्ही पण आहे. आता कसं आहे, ऍपचं कसं झालं माहिती का, ऍप आहे चांगलं, परंतु नेटवर्कचा प्रॉब्लेम बऱ्याच श्रोत्यांना येतो. बरोबर. आणि जरी व्यवस्थित जरी चाललं तर अधूनमधून ब्रेक होतो. बरोबर. आकाशवाणी ब्रेक होते. बरोबर आहे. नेटवर्कला प्रॉब्लेम आला की ते थांबणार. थांबणार. बरोबर. नेटवर्क असो किंवा आतमधून रेडिओमधून काय असो, ऍपमधून काय असो, प्रॉब्लेम येतात.
बरोबर आहे. म्हणून आम्ही काय करतो, पर्याय म्हणून रेडिओ ठेवतो. आता समजा बातम्या पण ऐकतोय, बरोबर, हो हो, बातम्या ऐकताना समजा जर ऍपवर बातम्या ऐकलं, मध्येच जर रेंज गेली समजा चुकून, बरं तर आपल्याला लगेच रेडिओ चालू करायचा. पण एक गोष्ट चांगली आहे की तुम्हाला दोन्हीही माध्यमातून कसं ऐकायचं हे माहिती आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा योग्य तो वापर करून घेताय. बरेच वेळा श्रोते तक्रार करतात रेडिओवर नीट ऐकू येत नाही, म्हणून आम्ही त्यांना ऍपवर ऐकायला सांगतो. पण तुम्हाला दोन्ही माहिती आहे, त्यामुळे काही अडचणच नाही. त्यामुळे तुम्ही कायम जोडलेले असता आकाशवाणीशी. हे तुम्ही अनेक फोनमधनं सांगितलेलं आहे, वेळोवेळी ही भावना तुम्ही व्यक्त केलेली आहेत. चाल औदुंबरजी, तर एक सूचना आहे. हा बोला. जसं एक सूचना सांगू इच्छितो की विविध भारतीवरती जसं आपण सकाळी 7:10 बातमीपत्र जोडतो, हो हो बरोबर, हो, तसंच दुपारी 3 वाजता देखील बातम्या जोडाव्यात आणि संध्याकाळच्या 7च्या बातम्या त्यांना जोडता येणार, कारण तिथे विविध भारती असते. पण मी याकरता बोललो की 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आपलं प्रसारण असतं, बरोबर. बर, त्यामुळे आपल्या प्रसारणात जोडूनच 3 वाजता दुपारी विविध भारतीवरती. बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऐकत असता, त्यामुळे की सखी सहेली कार्यक्रम असतो तिथे 3 वाजता तो सुरू होतो, त्याला प्रायोजकत्व आहे. त्यामुळे असे कार्यक्रम आपल्याला कट करून तिथे ऐकवता येणं कठीण होतं. दुसरी गोष्ट अशी की सकाळी 8 ते दुपारी 3 आपले कार्यक्रम चालूच असतात आणि आपल्याकडे विविध भारतीवरती सुद्धा 2-2 मिनिटांनी बातमीपत्र असतातच. तर त्यामुळे शक्यतो आपण पुन्हा एकदा बातमीपत्र कुठे येईल असं आपण येऊन, म्हणजे सखी सहेली कार्यक्रमाचा रसभंग होईल असं होऊ नये म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. बरोबर. औदुंबरजी, खूप खूप धन्यवाद. सविस्तर अभिप्राय दिलेत, सूचना केल्या त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. फोन इन लोभ असावा. श्रोते हो, आत्ताच आपण फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात आकाशवाणी पुणे केंद्रावरून आणि सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून. आणि हो, आज दुपारी 3 ते 3:30 या वेळातही हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे आणि प्रसारण शनिवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बघा, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात सखी संदेशसाठी आणि दुपारी 3 ते 3:30 या वेळात हॅलो डॉक्टरसाठी.